छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरात दाखल झाले। जुना राजवाडा पोलीस स्टेशनला कोरटकरला आणलं गेलंय। कोरटकरची थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणी होणार आहे आणि आज कोरटकरला कोर्टासमोर हजर केलं जाईल। प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये अवमानकारक उद्गार काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कोरटकरला अखेर अटक झाली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकरच्या अटकेत चंद्रपूर पोलिसांची भूमिका कशी महत्त्वाची ठरली पाहूयात। प्रशांत कोरटकर चंद्रपूर इथून तेलंगणात पळून गेल्याची चंद्रपूर पोलिसांची कोल्हापूर पोलिसांना माहिती मिळाली। चंद्रपूरच्या सिद्धार्थ प्रीमियर या हॉटेलमध्ये कोरटकर मुक्काम आला होता अशी चंद्रपूर पोलिसांची माहिती होती। कोरटकर ज्या गाडीने तेलंगणात गेला त्या गाडीची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागलं। महत्त्वाची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज चंद्रपूर पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना दिलं। लक्कडकोट इथल्या टोल नाक्यावरील आणि या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमधनं कोरटकरचा सुगावा लागला। सिद्धार्थ प्रीमियर या हॉटेलमध्ये असताना प्रशांत कोरटकर हा सट्टा व्यावसायिक धीरज चौधरी याला भेटला होता। धीरज चौधरीच्या चौकशीतनं कोरटकरबाबत महत्त्वाची माहिती चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागली। आपले प्रतिनिधी सारंग पांडे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सारंग, एकंदरीत चंद्रपूर पोलिसांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळे महिनाभर पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर अखेर अटकेत आलेला आहे। सारंग, अधिक काय माहिती देता येईल? पूर्वी याबाबत आपण नक्कीच असं म्हणू शकतो की चंद्रपूर पोलिसांनी देखील या प्रकरणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे। कारण आपण जर घटनाक्रम पाहिला तर कोल्हापूर पोलीस हे शुक्रवारी चंद्रपुरात आले आणि त्यानंतर त्यांनी सिद्धार्थ प्रीमियर हे जे हॉटेल होते जिथे कोरटकर थांबला होता त्याची तपासणी करणे आणि बाकी गोष्टी हातात घेतल्या। मात्र या कोल्हापूर पोलीस चंद्रपूरमध्ये दाखल व्हायच्या जवळजवळ 4 ते 5 दिवस आधीच जो आहे कोरटकर हा जामीन रद्द झाल्याबरोबर गायब झाला होता आणि त्यामुळे तो कुठे नेमका आहे याचा शोध चंद्रपूर पोलिसांनी घेतला आणि विशेषतः कोरटकर कुठल्या वाहनाने गेलेला आहे किंवा जेव्हा त्यांनी फोन स्विच ऑफ केला त्यानंतर त्याच्याकडे कुठलं वाहन होतं आणि तो कोणत्या रस्त्याने जाऊ शकतो याचा महत्त्वाचा जो मागोवा आहे तो चंद्रपूर पोलिसांनी काढला। आणि हे सगळे जे एव्हिडन्स आहे की कोरटकर या गाडीतून जाऊ शकतो, हा ज्या रस्त्याने जाऊ शकतो, हे सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये उपलब्ध आहे हे सर्व कोल्हापूर पोलिसांना देण्यात आले आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मंचिरियल मधून अटक केलेली आहे तेलंगणामध्ये। मात्र यामध्ये चंद्रपूर पोलिसांची जी भूमिका आहे ती कुठेतरी नजरेआड करण्यासारखी नाही आणि म्हणूनच हे संयुक्त यश आहे असं म्हणता येईल। नक्कीच एक महत्त्वाचा दुवा ठरलेले आहेत चंद्रपूर पोलीस आणि त्यामुळेच ही अटक साध्य होऊ शकली। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।